नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची सर्वात मोठी खुशखबर बघा. आत्ताची सर्वात मोठी खुशखबर ह्या ठिकाणी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 12 जानेवारीची सर्वात मोठी अपडेट आहे सर्व महिलांसाठी. बघा, जानेवारीचा जो हप्ता आहे तर त्या जानेवारीच्या हप्त्याच्या पैसे वाटपाच्या संदर्भाची सर्वात मोठी खुशखबर आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अतिशय मोठी खुशखबर, सर्वात मोठी बातमी बघा. आज तीन विभागात पैसे वाटप होऊ शकतात. तर त्याची महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बघा, आज 3 विभागात पैसे वाटप होणार आहे. तर हे 3 विभाग कोणते आहेत, कोणते 3 विभागांमध्ये पैसे वाटप सुरू होणार आहे ते आपण सर्वात अगोदर या ठिकाणी पाहणार आहोत. त्यामुळे सर्व महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला शेवटपर्यंत समजणार आहे. बघा, कोणकोणते 3 विभाग आहेत, या 3 विभागात तुमचा पण जिल्हा येतो का, तुमचं पण त्या ठिकाणी गाव येतं आहे का, ते पण आपण या ठिकाणी समजणार आहोत. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. बघा, 12 जानेवारीची सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी खुशखबर लाडक्या बहिणींसाठी. बघा, 9,000 आणि 6,000 रुपये वाटपाच्या संदर्भात 9,000 रुपये आणि 6,000 रुपये पण वाटप होणार आहेत. आता 6,000 कोणत्या महिलांना, 9,000 कोणत्या महिलांना, ते पण आपण या ठिकाणी समजणार आहोत. बघा, ठीक 6 वाजतापासून वाटप जे आहे ते सुरू होणार आहे. ठीक 6 वाजतापासून वाटप या ठिकाणी सुरू होणार आहे. तर संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. त्यासाठी सर्व महिला भगिनींना विनंती आहे, सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्व महिलांनी लगेच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करायचा आहे. कारण या व्हिडिओमध्ये अतिशय दमदार अपडेट, सर्वात मोठी खुशखबर लाडक्या बहिणींसाठी आपण पाहणार आहोत. तर बघा, जो निधी आहे तो पण सरकारने दिलेला आहे, ते पण आपण पाहणार आहोत. तर जानेवारीचा हप्ता तुम्हाला पाहिजे, जानेवारीचा हप्ता भरपूर महिलांना पाहिजेत. तर जानेवारीचा हप्ता जो आहे तो आता केव्हा येणार त्याची आपण या ठिकाणी महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. कोणत्या 3 विभागांमध्ये पैसे वाटप जे ते सुरू होणार आहे त्याची पण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर नेहमीप्रमाणेच थोडा वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया. तर बघा, सर्वात अगोदर आपण केंद्र सरकारने जो निधी दिला आहे त्याची माहिती पाहूया. बघा, सर्वात मोठी खुशखबर तुम्हाला ह्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्व व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. बघा, केंद्र सरकारने देशातील सर्व राज्यांना कर परतावा जारी केला. जेवढे राज्य देशातील तेवढ्या सर्व राज्यांना कर परतावा जारी केला आहे. भांडवली खर्चाला गती देण्यासाठी, विकास आणि कल्याणाशी संबंधित खर्चांना वित्तपुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारांना या निधीचं वाटप केलं आहे. बघा, काय म्हटलंय, विकास आणि कल्याणाशी. एकतर डेव्हलपमेंट म्हणजे विकास, ठीक आहे, डेव्हलपमेंट पण होईल आणि डेव्हलपमेंटच्या सोबत विकासाशी संबंधित, कल्याणाशी संबंधित म्हणजेच काय, तर बघा, महिला व बालकल्याण विभागाची योजना आहे लाडकी बहीण योजना. तुमचे पैसे लाडकी बहीण योजना, जे तुम्हाला पैसे मिळतात जानेवारीचा हप्ता, तर त्या जानेवारीच्या हप्त्यासंदर्भाची सर्वात मोठी अपडेट आपण पाहतो. बघा, जानेवारीच्या हप्त्याचे पैसे, तर जानेवारीच्या हप्त्याच्या पैशांसाठी कल्याणाशी संबंधित खर्चांना वित्तपुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारांना निधीचं वाटप केलेलं आहे. आता भरपूर दिवसांपासून आपण ऐकत होतो महाराष्ट्र राज्याच्या तिजोरीत त्या ठिकाणी खडखडाट आहे, पैसे नाही आहेत. परंतु बघा, केंद्र सरकारने आता पैसे दिलेले आहेत. म्हणजेच एक ते जो काय आपला कर परतावा आहे तो त्या ठिकाणी वापस आलेला आहे. केंद्राच्या अर्थ मंत्रालयाकडून याबाबत माहिती देण्यात आली. बघा, केंद्रानं राज्यांना एकूण 1,73,030 कोटी रुपयांचं कर हस्तांतरण केलं. महाराष्ट्राच्या वाट्यावर बघा, महाराष्ट्राला आलेले पैसे किती आहेत, 10,930.31 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. महाराष्ट्राला 10,930.31 कोटी रुपये महाराष्ट्राला मिळाले आहेत. यामध्ये फक्त लाडकी बहीणसाठी 1,400 कोटी रुपये लागतात. 3 महिन्यांसाठी 1,400 कोटींची तरतूद होती. त्यापैकी जवळपास डिसेंबरचा हप्ता तर वाटप झालेलाच आहे. राहिले फक्त आता 2-3 हप्ते. तर यासाठी बघा 1,400 कोटींचा निधी लागणार आहे. त्यापैकी 10,930 कोटी रुपयांचा निधी सरकारने दिलेला आहे, केंद्र सरकारने, ठीक आहे. त्यामुळे आता तुमचा जो हप्ता आहे जानेवारीचा हप्ता, त्याच्या संदर्भात काहीही अडचण राहिलेली नाही आहे. जानेवारीचा हप्ता, आता कोणकोणत्या महिलांना जानेवारीच्या हप्त्याचे पैसे पाहिजेत त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. आणि महत्त्वाचं म्हणजे संक्रांतीच्या आधीच तुम्हाला पैसे पाहिजेत ना, संक्रांतीच्या आधीच, कारण संक्रांत हा खूप मोठा सण आहे आणि संक्रांतीच्या आधीच जर तुम्हाला पैसे त्या ठिकाणी हवे असतील, जर तुम्ही सरकारला सांगाल तर सरकार तुम्हाला संक्रांतीच्या आधी देईल. त्यासाठी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवावं लागेल संक्रांतीच्या आधीच पैसे पाहिजेत म्हणून. कारण बघा, संक्रांत आता त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 2 दिवसांवर आलेली आहे. परंतु जर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहिलंच नाही तर सरकारला समजेल कसं की महिलांना संक्रांतीच्या आधीच पैसे पाहिजेत.
त्यामुळे सर्वांनी न चुकता कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे, सर्वांनी न चुकता संक्रांतीच्या आधीच पैसे पाहिजे तसं लिहून पाठवायचे सर्व महिलांनी, ठीक आहे. आता बघा, राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन यांचे आभार मानलेले आहे. केंद्र सरकारने काल राज्य सरकारांना त्यांच्याकडे जमा झालेल्या कराच्या रकमेतून 1,73,030 कोटी रुपयांचं कर हस्तांतरण जारी केलं. डिसेंबर 2024मध्ये राज्य सरकारांना जारी करण्यात आलेला कर हस्तांतरण 89.86 कोटी रुपये इतके होते. त्या तुलनेत जानेवारी महिन्यातील रकमेमध्ये मोठी वाढ करण्यात आलेली आहे. केंद्रानं राज्यांच्या भांडवली खर्चाला गती देण्यासाठी तसेच विकास आणि कल्याणाशी संबंधित खर्चाला वित्तपुरवठा करण्यास राज्यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने या महिन्यात अधिक रक्कम हस्तांतरित केली जात असल्याची माहिती दिली. बघा, कल्याणाशी संबंधित महिला व बालकल्याण विभागाची योजना आहे लाडकी बहीण योजना, त्याच्याशी संबंधित खर्चाला त्या ठिकाणी वित्तपुरवठा करण्यासाठी, तर लाडकी बहीण योजनेवर खर्च होतो तर त्याला वित्तपुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारने या ठिकाणी जो आपला कर परतावा आहे तो दिलेला आहे, सर्व राज्यांना दिलेला आहे, ठीक आहे. आता आपण जानेवारीच्या हप्त्यासंदर्भाची महत्त्वाची माहिती पाहूया. बघा, राज्य सरकारने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेत 21 ते 65 वर्ष वयोगटातील लाभार्थी महिलांना दर महिन्याला 1,500 मिळतात. बघा, दर महिन्याला तुम्हाला 1,500 मिळतात. यामध्ये 600 रुपयांची वाढ पण होणार आहे. 2,100 पण मिळणार आहेत बरं तुम्हाला, 2,100 पण मिळणार आहेत. तर ते 2,100 केव्हा मिळतील ते पण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. 2,100 पण तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला लागेल, कारण जर तुम्ही सरकारला सांगणार नाही, सरकारकडे मागणी करणार नाही, तर तुमची मागणी पूर्ण कशी होईल? त्यासाठी तुम्हाला मागणी करणं गरजेचं आहे. जर तुम्ही मागणी कराल तर तुम्हाला ते मिळेल. त्यामुळे मागणी करायची आहे. सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी 2,100 रुपये लिहून पाठवा, म्हणजे सरकारला समजेल की तुम्हाला 2,100 रुपये पाहिजेत. पुढे बघा, या योजनेत आतापर्यंत सरकारने 6 हप्त्यांची रक्कम लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केली. प्रति महिना 1,500 रुपये याप्रमाणे आतापर्यंत एकूण 6 हप्त्यांचे 9,000 रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेत. 6 हप्त्यांचे 9,000 रुपये 9,000 रुपये आलेत ना तुम्हाला. ज्या महिलांना 9,000 आलेत त्या सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये न चुकता लिहून पाठवा. 9,000 रुपये तुम्हाला मिळालेत, सर्वांनी 9,000 रुपये लिहून पाठवायचे. आता बघा, पुन्हा एकदा 9,000 रुपये आणि 6,000 रुपये त्या ठिकाणी वाटप होणारच आहे. आता बघा, आता जानेवारी महिन्याचा हप्ता लवकरच जमा केला जाण्याची शक्यता आहे. काय म्हटलं आहे, जानेवारीचा जो हप्ता आहे तो लवकरच जमा केला जाण्याची शक्यता आहे. आता बघा, लवकरच म्हटलेलं आहे या ठिकाणी, म्हणजेच तो केव्हाही तुमच्या खात्यात जमा होऊ शकतो. जर झालं तर आज 6 वाजता पण तो तुमच्या अकाउंटला जमा होऊ शकतो. त्यामुळे महिलांनी त्या ठिकाणी SMS चेक करायचे आहे आणि ज्या महिलांना पैसे आलेले असतील त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये सांगा आलेले आहेत म्हणून, म्हणजे सर्व महिलांना त्याची माहिती समजेल. त्यामुळे सर्वांनी सांगायचे आलेले आहेत. ज्यांना आले नाहीत त्यांनी नाही लिहून पाठवायचे, नाही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. आणि तुम्हाला संक्रांतीच्या अगोदरच पैसे पाहिजेत तर ते सुद्धा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवावं लागेल, कारण सरकारला समजायला पाहिजे. आता बघा, डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाल्यानंतर आता काही महिलांना जानेवारीत या योजनेचा लाभ मिळणार नाही अशी बातमी समोर आली. सरकारकडे योजनेसंदर्भात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यानंतर सरकारने योजनेसाठी काही अटी केलेल्या आहेत ज्या जुन्याच आहेत. बघा, आता या महिलांना मिळणार नाही 1,500 रुपये. कोणत्या महिलांना मिळणार नाहीत? लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणारी महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असणं गरजेचं आहे. तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहेत का? कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणारी महिला ही इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत नसावी. तुम्हीही कोणत्याही योजनेचा लाभ घेत नाही ना लाडकी बहीणच्या शिवाय, तर कमेंट बॉक्समध्ये ते लिहून पाठवा. महिलेच्या कुटुंबाचे उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी असलं पाहिजे. तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी का? कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. सरकारी कर्मचारी असलेल्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. तुमच्या घरात कोणी नोकरीला आहे का ते पण लिहून पाठवा. ज्या महिलांच्या कुटुंबात 4 चाकी वाहन आहे त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही. तुमच्याकडे कार आहे का नाही ते तुम्हाला लिहून पाठवायचं आहे. PM किसान किंवा नमो शेतकरी योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीणचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही लाभ घेतात की नाही ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आता 7वा हप्ता कधी जमा होणार? तर बघा, नव्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात येणाऱ्या लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता अजून महिलांच्या बँक खात्यावर जमा झाला नाही. मकर संक्रांतीचा सण काही दिवसांवर आलेला आहे. ह्या सणाचा औचित्य साधून राज्य सरकार लाडक्या बहिणींना गिफ्ट देणार का? याबाबत लाडक्या बहिणींमध्ये उत्सुकता आहे, परंतु ते तुम्हाला सांगावं लागेल. सरकारला जर तुम्ही सांगाल संक्रांतीच्या आधीच पैसे पाहिजेत तर तुम्हाला ते पैसे या ठिकाणी मिळतील. बघा, सरकार लाडक्या बहिणींना संक्रांतीचं वाण देऊन त्यांची संक्रांत गोड करणार का हे पाहावं लागेल. जर तुम्ही मागणी केली तर तुम्हाला संक्रांतीच्या आधीच पैसे मिळतील. त्यामुळे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे. संपूर्ण माहिती आपण पाहिली. सर्व महिलांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील, नातेवाईक असतील, महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने शेअर करायचं आहे. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.